प्राइस तुम्ही ऐकाल ना तर पळत याल. प्राइस आहे फक्त 2,85,000 रुपये. कार्स गुरु मध्ये आलो की 50-60 गाड्या ह्या कव्हर कराव्याच लागतात. 2,55,000 रुपयाला. ती 3,99,000 रुपयाला देऊन टाकेल तुम्हाला फक्त 2.5 लाख रुपयाला. बिलकुल नेक्स्ट टू न्यू स्क्रॅचलेस गाडी आहे. स्विफ्टच्या प्राइसला तुम्हाला देऊन टाकेल 2,85,000 रुपये. 4,85,000, 4,85,000 डिझेल इंजिन मध्ये एस क्रॉस आहे. 6,99,000 होऊ शकतात. लाईनशीर जवळजवळ 20 गाड्या आहेत सिडॅन सेगमेंटमध्ये. तर 45,000 किलोमीटर चालली फक्त 3,95,000 फक्त 3,90,000 रुपयाला. मित्रांनो माझ्या मागे तुम्ही हा संपूर्ण जो स्टॉक पाहताय तो आहे टाटा कंपनीच्या गाड्या. टाटा कंपनीच्या गाड्या ओळखल्या जातात सेफ्टीसाठी आणि ओव्हरऑल परफॉर्मन्ससाठी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या जबरदस्त जो स्टॉक आहे हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि द वन अँड ओनली महाराष्ट्रातले एक लाडके व्यक्तिमत्व प्रसन्न सर आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत. प्रसन्न सर, जय श्रीराम, कसे आहात? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. तर आज व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. त्यामुळे तुमचं बजेट जे पण आहे त्या बजेटमध्ये गाड्या भेटणार. लो बजेट, प्रीमियम, सर्व प्रकारच्या गाड्या. बिलकुल. तर प्रसन्न सर आजच्या स्टॉकमध्ये काय बरं? स्टॉकमध्ये टाटाचा स्टॉक तुमच्या समोर दिसतोय. बरोबर. नंतर सिडन क्लासमध्ये ॲज युजल आपल्याकडे भरपूर गाड्या असतात. लेटेस्ट कार्स पण आहेत, अगदी 22-24च्या गाड्या पण आहेत आणि लो बजेटमध्ये अगदी 1.5 लाखापर्यंत पण गाडी आहे. क्या बात आहे. सो गाड्यांचा स्टॉक भरपूर आहे यावेळेला. आपण फटाफट कव्हर करूया. येस. तर स्क्रीनवरती नंबर आहे. लोन फॅसिलिटी ते उपलब्ध आहे. त्यांचं ऑफिस जर पाहिलं तर सिंहगड रोड पुणे या ठिकाणी आहे. त्यामुळे जास्त इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही. त्यामुळे आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली आहे आपली टाटा पंच, मोस्ट सेफेस्ट कार. 2022ची गाडी आहे. ओनर आहे सिंगल, चालली आहे 10,000 किलोमीटर. क्या बात आहे. आणि प्राइस आहे फक्त 6,70,000 रुपये. 6,70,000 मध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल. आणि मॅन्युअल गिअरबॉक्स मध्ये असणार आहे. मॅन्युअल गिअरबॉक्स मध्ये पेट्रोल मॅन्युअल कडक गाडी. ओके चालतंय. तर ही राहिली MH11 आपल्या सातारकर पासिंग मध्ये गाडी. सो कोण कोण साताऱ्यामधून व्हिडिओ पाहते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. पुढची टिगॉर सर. ही पण 2021ची गाडी आहे. ही चालली 11,000 किलोमीटर. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये येऊन लागेल तुम्हाला फक्त 6,45,000 रुपये. 6,45,000 मध्ये अगेन 11,000 लेस ड्रिव्हन गाडी. बिलकुल. आजच्या व्हिडिओ मधली दुसरी गाडी. टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट. क्या बात आहे. पुढची सो टाटा टियागो पेट्रोलमध्ये 2017ची गाडी. ही तुम्हाला येऊन लागेल फक्त 3,90,000 रुपयाला. 3,90,000 मध्ये. त्याच्यामध्ये मान सन्मान येस नक्की होणार. बिलकुल. ओके. पुढची टाटा टियागो एनर्जी MH12 मध्ये व्हाईट कलर कडक गाडी, सुपर टाईट. 2019ची गाडी आहे. सिंगल ओनर. येऊन लागेल तुम्हाला फक्त 4,75,000 रुपये. 4,75,000 मध्ये ही गाडी होऊन जाईल. सो ही टाटा टियागो डिझेलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन सिंगल ओनर 2018ची गाडी. प्राइस आहे फक्त 4,25,000 रुपये. 4,25,000. लोन किती होऊन जाईल याच्यावरती? 100% होईल. व्हॅल्युएशन गाडीचं जास्त आहे आणि प्राइस कमी आहे. त्यानंतर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त कमी अवेलेबल असणारी गाडी तुम्ही म्हणणार टाटा नेक्सॉन आहे, बट ही आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. डिझेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट. ओनर आहे सिंगल आणि गाडी चालली किती आहे फक्त 45,000 किलोमीटर. ओके. सो सुपर टाईट क्लास गाडी. स्टार्ट केलं जय महाराष्ट्रापासून आणि टाटाचा एंड करतो जय महाराष्ट्रापासून. सो ही गाडी तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो फक्त 7,75,000 रुपये. 7,75,000 मध्ये डिझेल ऑटोमॅटिक गाडी. अजून देखील भरपूर स्टॉक आपल्याला पाहिजे आहे. बोलेरो आहे आपली. काय डिटेल देत आहे? 2013ची गाडी आहे. डिझेल मॅन्युअल. चालली काहीतरी 90,000 किलोमीटर. देऊन टाकेल फक्त 3,95,000. 3,95,000 मध्ये ही बोलेरो घेऊन जायची. 2013ची आहे. MH14 पासिंग मध्ये. कंडिशन तुमच्या पुढे आहे. त्यानंतर पुढची माराजो. सो पहिले 11 माराजो संपवलेत सर आपण. ऑलमोस्ट सर्व सोल्ड झाल्यात. आता 2 नवीन माराजो आल्यात आपल्याकडे. 2021च्या गाड्या आहेत. सो 2021ची ही गाडी सिंगल ओनर कमी चाललेली आहे. आणि अगेन मी मित्रांनो आवाहन करून सांगतो की एकदा तुम्ही याल ना बिलकुल इनोवा क्रिस्टाचा फील आहे. आणि 21ची इनोवा क्रिस्टा तुम्हाला माहिती आहे का रेटला येते. ही तुम्हाला देऊन टाकेल फक्त 10,95,000. 10,95,000. हे टॉप व्हेरियंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅप्टन सीट जे आहे ते ऑफर केले. सो फॅमिली मोठी आहे, गाडी घ्यायची आहे किंवा व्यवसाय करायचा आहे तर नक्कीच चांगला ऑप्शन आहे. त्यानंतर फोर्डचा एंडेवर घोडा. बिलकुल. फोर्ड इंडियरमध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. सो एक आता बाहेर गेली आहे. आता ही MH12 मध्ये आहे. कडक गाडी आहे. सुपर टाईट 2.2 लिटरमध्ये. सिंगल ओनर. 45,000 किलोमीटर चालली आहे फक्त. आणि क्लास सनरूफ विथ सनरूफ कार आहे. बिलकुल ब्रँड न्यू, नेक्स्ट टू न्यू कंडिशन. ही मित्रांनो येऊन लागेल तुम्हाला फक्त 30,85,000 रुपये. 30,85,000 मध्ये ही गाडी तुम्ही कंडिशन आतल्या साईडने सुद्धा पाहू शकता. दुसरी जी एक आहे ती MH46. ओके. प्रीमियम नंबर मध्ये 7001.
सो ती इंडियावर तुम्हाला मिळून जाईल फक्त 2018ची गाडी आहे, डिझेल मॅन्युअल 90,000 चालली विथ रेकॉर्ड 3.2 लिटरमध्ये. ती आपण देऊन टाकू अप्रॉक्सिमेटली 23 लाख रुपये. 23 लाखामध्ये. ओके. क्रिस्टा किती दिले ते? इनोवा क्रिस्टा मित्रांनो 2017ची डिझेल ऑटोमॅटिक MH12 गाडी आहे. ओके. आणि ही गाडी येऊन लागेल आपल्याला अप्रॉक्सिमेटली 15.5 लाख रुपये. 15.5 लाख रुपये कॅप्टन सीट तुम्हाला या गाडीमध्ये येस, मिळून जातात. त्यानंतर आजच्या व्हिडिओमधली एक जबरदस्त डील, बिलकुल. ज्याच्यामध्ये डिझेल व्हेरियंटमध्ये या दोन्ही गाड्या असणार दोन्ही आहे. गाड्या आहेत. काय डिटेल आहे? 2015ची गाडी आहे, 2016ची गाडी आहे. ओके. डिझेल मॅन्युअल 4,85,000 रुपये. चला, 4,85,000, 4,85,000 डिझेल इंजिन मध्ये एस क्रॉस आहे. बिलकुल फार तुम्हाला डिझायर काय फार स्विफ्टच्या रेट मध्ये या गाड्या भेटत आहे. बिलकुल. सो ह्या गाड्या सोडू नका, एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे. त्यानंतर अजून देखील भरपूर गाड्या आपल्याला कव्हर करायच्या आहे. त्यामुळे आधी तुम्ही टाटाच्या गाड्या पाहिलेल्या आहेत, महिंद्राच्या गाड्या तुम्ही पाहिल्या. त्यानंतर अर्बन क्रुझर सर, टोयोटाची. अर्बन क्रुझर 2022ची गाडी आहे. ओके. पेट्रोल प्लस आफ्टर मार्केट CNG गाडी चालली फक्त 22,000 किलोमीटर. देऊन टाकेल तुम्हाला फक्त 9.5 लाख रुपये. 9.5 लाखामध्ये. स्कॉर्पिओ एन. स्कॉर्पियन 2023 डिसेंबर ऑलमोस्ट 24ची गाडी आहे. ओके. फक्त 8,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि नवी गाडी ऑलमोस्ट 29-30 लाखाच्या घरात जाते. ही देऊन टाकेल तुम्हाला फक्त 22,95,000 रुपये. 22,95,000 मध्ये स्कॉर्पिओ एन MH10 पासिंग मध्ये. बिलकुल. कॉडियाक. कोडियक आहे 2018ची गाडी, डिझेल ऑटोमॅटिक 7 सीटर क्लास कडक सुपर टाईट गाडी आहे. ही देऊन टाकेल तुम्हाला फक्त 18,95,000 रुपये. 18,95,000 विथ पॅनोरामिक सनरूफ आहे आणि 4x4 असणार. बिलकुल. MG एस्टर पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट चालली आहे फक्त 30,000 किलोमीटर. 2022ची गाडी आहे. ही देऊन टाकेल तुम्हाला फक्त 13,95,000 रुपये. 13,95,000. त्यानंतर आता ह्या दोन्ही गाड्या जर पाहिलं तर सेमच आहे, बट नंबर प्लेट चेंज आहे, कारण की हे आहे इलेक्ट्रिक मध्ये. येस. सो EV गाडी 2022चीच गाडी आहे पण. तर ही 22ची गाडी येऊन लागेल तुम्हाला. हिची किलोमीटरची रेंज पण तुम्ही गुगल करू शकतात, भरपूर आहे. सो ही गाडी येऊन लागेल तुम्हाला फक्त 17,50,000 रुपये. 17,50,000 मध्ये ही गाडी होऊन जाईल. त्यानंतर मर्सिडीज बेन्झ आहे 2012ची पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये. ओके. गाडी बिलकुल 17-18चा फील देईल, मॉडेल आहे 12चं. सो गाडीची प्राइस तुम्हाला देईल ना ते मार्केटमध्ये कुठंच नाही भेटणार. 6,99,000. 6,99,000 मध्ये विथ सनरूफ तुम्हाला ही गाडी भेटून जाईल. विथ ड्युएल सनरूफ. ओके, चालते. पुढची BMW 525D आहे. सो सिंगल ओनर गाडी आहे, 2010 डिसेंबरची गाडी आहे. हिची प्राइस आहे फक्त, नवी गाडी ऑलमोस्ट 1 खोक्याच्या घरात जाते. ही देऊन टाकेल तुम्हाला फक्त 7.5 लाख रुपये. 7.5 लाखामध्ये ही गाडी होऊन जाईल. गाडी देखील बनवलेली आहे ओनरने. Q3 आहे 2016ची गाडी, सिंगल ओनर डिझेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये विथ पॅनोरामिक सनरूफ. देऊन टाकेल तुम्हाला फक्त 13,99,000 रुपये. 13,99,000 मध्ये. त्यानंतर कोरोला अल्टिस. आता आपल्याकडे सिडान सेगमेंटचा जो स्टॉक आहे ओके. तो तुम्ही बघू शकतात. लाईनशीर जवळजवळ 20 गाड्या आहेत सिडान सेगमेंटमध्ये आणि 101 क्लास गाड्या. सो टोयोटा ऑल्टिस आहे 2016ची, सिंगल ओनर, चालली फक्त 60,000 किलोमीटर. ब्रँड न्यू कंडिशनमधली गाडी आहे. या बघा, नक्की आवडेल. प्राइस आहे फक्त 6,20,000 रुपये. 6,20,000 पेट्रोल मॅन्युअल मध्ये ही गाडी. बिलकुल. आणि सेम गाडी 15 डिसेंबरची ऑलमोस्ट 16. ओके. पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट. ही पण देऊन टाकेल तुम्हाला 5,95,000 रुपये. 5,95,000 मध्ये पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी. त्यानंतर सो ही धमाकेदार डील आहे. 2018ची गाडी आहे, न्यू शेप मधली मस्टँग ग्रिलवाली हुंडाई वर्ना, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये विथ सनरूफ, पुश बटन स्टार्ट, 6 एअरबॅग्स. सो ही गाडी देऊन टाकाल मित्रांनो फक्त, जी फायनल प्राइस होणार आहे नो निगोशिएशन, 6,99,000 रुपये. 6,99,000 मध्ये न्यू लुक आहे बरं का ही गाडी. बिलकुल. कंडिशन तुमच्या पुढे. पुढची वेरणा. ही पण त्याच्या अगोदरचा शेप आहे, न्यू लुकच आहे. 2015 एंडची गाडी आहे, सिंगल ओनर आहे आणि 60-65,000 चाललेली गाडी आहे. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये. देऊन टाकेल तुम्हाला फक्त 4,95,000 रुपये. 4,95,000 मध्ये ही गाडी होऊन जाईल. पुढची वेरणा. डॉक्टर ओन कार आहे, 2017ची गाडी आहे, सिंगल ओनर, 30,000 ड्रिवन, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये. बिलकुल नेक्स्ट टू न्यू स्क्रॅचलेस गाडी आहे आणि ही देऊन टाकेल तुम्हाला फक्त 5,50,000 रुपये. ओके. 5,50,000 मध्ये. पुढची ब्लॅक येस वेरणा. 2014ची पेट्रोल ऑटोमॅटिक वर्ना आहे. कडक गाडी आहे, सुपर टाईट आहे, कमी वापरलेली आहे. देऊन टाकेल तुम्हाला फक्त 4.5 लाख रुपये. 4.5 लाख रुपये पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी. सो ही आहे डिझेल मॅन्युअल हुंडाई वर्ना, 2014 एंड ऑलमोस्ट 15ची गाडी. देऊन टाकेल तुम्हाला फक्त, हिचं मायलेज तुम्हाला माहिती आहे
22+ 25च्या आसपास मायलेज येते गाडी. आणि ही गाडी तुम्हाला देऊन टाकेल फक्त 4,95,000 रुपयाला देऊन टाकेल. 4,95,000. चला विचारावं, त्याच्यात पण मान सन्मान होऊन जाईल. बिलकुल. पण त्याच्यासाठी तुम्हाला रेफरन्स सांगायचा आहे. येस, आता 2017च्या होंडा सिटी आहेत. ओके, दोन्ही पेट्रोल मध्ये. दोन्ही पेट्रोल आहे. ही ऑटोमॅटिक आहे, ती मॅन्युअल आहे. ओके. ही 17ची ऑटोमॅटिक जाईल तुम्हाला 7.5 लाख रुपयाला. ओके. आणि मॅन्युअल. ही मॅन्युअल जाईल तुम्हाला फक्त 5,90,000 रुपये. ओके, 5,90,000 मध्ये ही गाडी होऊन जाईल. पुढची सियाज डिझेल मध्ये गाडी आहे. 2015ची गाडी आहे. प्राइस आहे फक्त 4,85,000 रुपये. 4,85,000 डिझेल मध्ये. डिझेल मध्ये. ओके. ही पण एक धमाकेदार गाडी आहे. 2013ची सर्वांची आवडती इनोवा 2.5G मॉडेल आणि चालली आहे 85,000 विथ रेकॉर्ड. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. गाडी बकेट सीट मध्ये टाईट गाडी, एकदम टाईट, घरात ठेवण्यासारखी. हिची प्राइस आहे फक्त 6,25,000 रुपये. ओके, 6,25,000 मध्ये ही गाडी होऊन जाईल. आणि ही गाडी तर आपण पाहिलेली आहे. बिलकुल. पुढची येस, Ertiga. 7 सीटर कार्स आहेत आपल्याकडे ऑप्शन्स. सो Ertiga 2019ची डिझेल गाडी आहे. मार्केटमध्ये नाही बघायला मिळत. आपल्याकडे आहे अवेलेबल न्यू शेपमधली. 2019ची गाडी आहे. 60,000 चाललेली आहे. प्राइस आहे फक्त 9,20,000 रुपये. ओके, 9,20,000 मध्ये डिझेल व्हीडीआय व्हेरियंट आहे. बिलकुल. पुढची इनोवा. ही पण 2013ची इनोवा आहे. चालली आहे 1.5 लाख किलोमीटर. ओके. आणि ओनर आहे 4th. सो ही आपण गाडी देऊन टाकू फक्त 5,75,000 रुपये. 5,75,000 मध्ये ही गाडी होऊन जाईल. जी मॉडेल आहे. ट्रायबर ही पण धमाकेदार डील आहे. 2021ची गाडी मित्रांनो. चालली आहे फक्त 70,000 किलोमीटर. सिंगल ओनर MH17 श्रीरामपूर पासिंग गाडी आहे. आणि गाडीची प्राइस आहे फक्त राऊंड फिगर 5 लाख रुपये. 5 लाखामध्ये ही गाडी होऊन जाईल. पुढची मर्सिडीज बेंचची ही C200 आहे. ओके. 2009ची गाडी आहे. पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये. स्विफ्टच्या प्राइसला तुम्हाला देऊन टाकेल 2,85,000 रुपये. काय बोलता, 2,85,000 मध्ये मर्सिडीज घेऊन जा. ओके. पेट्रोल इंजिन मध्ये. येस, गाडी चांगली आहे. रनिंग कंडिशन आहे. माल फंक्शनिंग काय नाही. ओके. रेडी टू यूज गाडी आहे. सो 2,85,000 मध्ये करा हाऊस पूर्ण. ओके. हुंडा जहाज आहे. 2015ची गाडी मित्रांनो. पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये, सिंगल ओनर. ओके. गाडीची प्राइस आहे फक्त 4,25,000 रुपये. ओके, 4.25 लाखामध्ये ऑटोमॅटिक गाडी होऊन जाईल तुमची. त्यानंतर पुढची होंडा सिटी. येस, MH12 मध्ये होंडा सिटी आहे. 2014 एंडची गाडी, ऑलमोस्ट 15ची. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट देऊन टाकेल तुम्हाला फक्त 5 लाख रुपये. 5 लाखामध्ये होंडा सिटी ऑटोमॅटिक गाडी आहे. बिलकुल. कंडिशन तुमच्या पुढे आहे. त्यानंतर पुढची होंडा सिटी डिझेल 0026 MH12 मध्ये विथ सनरूफ, सिंगल ओनर. प्राइस आहे फक्त 5 लाख रुपये. 5 लाखामध्ये. क्या बात आहे. डिझेल गाडी. इकोस्पोर्ट आहे. 2014ची 3,99,000 रुपयाला. पेट्रोल मॅन्युअल 1 लिटर इंजिन. ओके. टर्बो इंजिन या गाडीमध्ये यूज झालेलं आहे. Volkswagen आपल्याकडे वेंटो किंवा जर्मन गाड्यांचा स्टॉक आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 आपल्याकडे ओके जर्मन सिडान आहेत. सो पहिली आहे जेटा, पेट्रोल, टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट, मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये. 2016ची गाडी आहे. देऊन टाकू आपण फक्त 5.5 लाख रुपये. 5.5 लाखामध्ये. पुढची वेंटो. सो ही डिझेल वेंटो आहे. 2019ची गाडी आहे. देऊन टाकू आपण फक्त 7.5 लाख रुपयाला. ओके. 7.5 लाखामध्ये. बिलकुल लो बजेटमध्ये Volkswagen वेंटो, पेट्रोल मॅन्युअल, 2011ची सिंगल ओनर कार. देऊन टाकेल तुम्हाला फक्त 2.5 लाख रुपयाला. ओके. 2.5 लाखामध्ये वेंटो. येस. 3.5 लाख रुपयामध्ये 2013ची डिझेल वेंटो, हायलाईन टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट. घ्या. आणि ही पण गाडी एकदम कडक आहे. न्यू ऑक्टाविया शेपमधली स्कोडा रॅपिड. 2017ची गाडी आहे. ओनर आहे सिंगल. प्राइस आहे फक्त 5,45,000 रुपये. ओके. पुढची वेंटो. आणि ही वेंटो डिझेल सेगमेंटमधली आहे. 2018ची गाडी आहे. सेकंड ओनरमध्ये टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट. देऊन टाकू तुम्हाला फक्त 6,99,000 रुपये. 6,99,000 विथ ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये ही गाडी. बॉक्समध्ये. कंडिशन तुम्ही पाहू शकता. सो ही प्राइसिंग तुम्हाला कशी वाटते ना, कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. अजून देखील भरपूर गाड्या आहेत. कार्स गुरु मध्ये आलो की 50-60 गाड्या ह्या कव्हर कराव्याच लागतात. बिलकुल. कुठलाही विषय नाही. त्यामुळे लो बजेट गाड्या घ्यायच्या आहे ना, आता तुम्हाला काही लो बजेट गाड्या दाखवतो. बिलकुल. तर आपली पहिली पोलो आहे सर. येस, 2012ची पोलो आहे मित्रांनो. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये. प्राइस आहे फक्त 2,55,000 रुपयाला. ओके. 2,55,000 रुपये. महिंद्रा लोगन. आणि प्राइसिंग गाडी चालू याच्याकरता ठेवली आहे की रनिंग कंडिशनमध्ये गाडी आहे. आणि प्राइस तुम्ही ऐकाल ना तर पळत याल. डिझेलची गाडी आहे. 2009 मॉडेल आहे. बर. आणि प्राइस आहे फक्त, इथं मायलेज पण ऐकून घ्या, 22 ते 25चा मायलेज येते गाडी डिझेलमध्ये. कडक गाडी आहे.
रनिंग कंडिशनमध्ये आहे, चालू कंडिशनमध्ये. प्राईज आहे फक्त 1,25,000 रुपये. 1,25,000. रेनॉल्टचा लोगो तुम्हाला इथे दिसत असेल. बिलकुल. तर महिंद्रा आणि रेनॉल्टचं जे मध्ये पार्टनरशिप झाली होती, त्यानंतर या गाडीचं नाव महिंद्रा आणि वेरडो देखील नंतर गेलं होतं जेव्हा त्यांची पार्टनरशिप वेगळी झाली. रिट्स रिट्स आहे 2011ची डिझेलमध्ये, MH12 सेकंड ओनरमध्ये. गाडी देऊन टाकेल मित्रांनो तुम्हाला फक्त 2,45,000 रुपये. 2,45,000. क्विड 2016ची MH10 मध्ये पेट्रोल मॅन्युअल क्विड आहे. प्राइस आहे फक्त 2,45,000 रुपये. 2,45,000 मध्ये ही क्विड तुमची होऊन जाईल. बिलकुल. गाडी कंडिशन पाहू शकता. 2017ची ग्रँड आयटेन आहे. प्राइस आहे फक्त 3,70,000 रुपये. 3,70,000 पेट्रोल इंजिन मध्ये. बिलकुल. पुढची डिझायर स्विफ्ट डिझायर आहे, पेट्रोल मॅन्युअल, कडक गाडी आहे, युनिक कलर आहे, मोरपंखी कलर खूप कमी बघायला मिळतो. सो पेट्रोल VX आहे, तिला 40,000 रुपयाचे ऑलॉय व्हील टाकलेत, ब्रँड न्यू टायर्स आहेत गाडीला आणि काहीतरी 68,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. बिलकुल फॅमिली यूज कार आहे. प्राइस आहे फक्त 3,20,000 रुपये. 3,20,000 मध्ये ही गाडी होऊन जाईल. बिलकुल. पुढची आणि ही i20 टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट ओनर आहे, सिंगल पेट्रोल प्लस सिक्वेन्शियल CNG स्पोर्ट्स ड्युअल टोन मध्ये गाडी आहे. ओके. ठीक आहे. सो ही गाडी तुम्हाला येऊन लागेल मित्रांनो फक्त 4.5 लाख रुपयाला. 4.5 लाखामध्ये ही गाडी पेट्रोल इंजिन मध्ये. बिलकुल. पेट्रोल प्लस CNG. अच्छा, CNG मध्ये पण. बिलकुल. आणि CNGचं मायलेज तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो ॲटलिस्ट 22 ते 25च्या दरम्यान. येस. सो बाहेरून CNG किट जे आहे ते इन्स्टॉल केलेले आहे. बिलकुल. येस. मागे आपण जे बोललो 7 गाड्या, त्याच्यापैकी ही गाडी इकडे लावलेली आहे. अच्छा. डिझेल मध्ये गाडी आहे. ओके. आणि गाडी आहे 2012ची. क्या बात आहे. गाडी कडक आहे. मायलेज तुम्हाला माहिती आहे 22चा मायलेज आरामशीर देते ही डिझेल. टायर पण नवीन आहे गाडी. टायर सारी नवीन आहेत, इंटेरियर नवीन आहे, बरं. अँड्रॉइड म्युझिक सिस्टीम लागलेला आहे गाडीला. सो गाडी मित्रांनो ओव्हरऑल एकदम कडक आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात. प्राइस आहे फक्त 3,20,000 रुपये. 3,20,000 मध्ये डिझेल गाडी स्विफ्ट. स्विफ्ट कधीची वाटते सर ही? सर आय थिंक ही 14-15ची. 2011 एंडिंगची गाडी आहे, ऑलमोस्ट 12. बस. आणि न्यू शेपमधली गाडी आहे, एकदम ब्रँड न्यू, कमी यूज केलेली गाडी आहे, बिलकुल ओरिजिनल कंडिशनमध्ये. प्राइस आहे फक्त 2,85,000 रुपये. क्या बात आहे. 2,85,000 मध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल. त्यानंतर पुढे माराजो अगेन आपली बिलकुल. 3 आत्ता किती आपल्या स्टॉक मध्ये माराजो? आपल्याकडे आता 3 स्टॉक मध्ये आहेत माराजो. बर. दुसरी माराजो. सो ही पण आहे 2021ची गाडी आणि तुम्हाला बोललो मी गाडीबद्दल. सो प्राइस देऊन टाकेल तुम्हाला 10,95,000 रुपये. ओके. आणि एक आहे 2019ची गाडी महिंद्रा माराजो. ओके. ती त्या साईडला लावलेली आहे. त्या साईडला लावलेली आहे. ओके. सो ती पण सेम गाडी आहे. प्राइस तिची येऊन लागेल 10.5 लाख रुपये. 10.5 लाख रुपये. तर अशा कंडिशनच्या गाड्या जर पाहिल्या तर कार्स गुरु यांचं मागच्या साईडला ऑफिस आहे, तुम्ही पाहू शकता. हा सिंहगड जो हा रोड कुठला आहे? आपला सिंहगड रोडला ऑफ द रोड सन सिटी रोड आहे, संतोष हॉलच्या समोरची लेनमध्ये येते. आणि त्याच्या डेड एंडला समोर पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनच्या अगदी अलीकडे आपलं कार्स गुरु म्हणून छोटंसं ऑफिस आहे. चालते. तर मित्रांनो हा काय स्टॉक होता. बाकी आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असं जगा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद प्रसन्न सर. बिलकुल. आणि मित्रांनो अजून एक रिक्वेस्ट होती, तुम्हाला डेली बेसिसवरती अपडेट्स हवे असतील तर कार्स गुरुच्या इन्स्टा हँडलला बिलकुल फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, तुम्हाला जेणेकरून प्रत्येक गाडीचे रील्स तुम्हाला तिथे मिळत राहतील. चालते. प्रेक्षक मित्रांनो आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असं जगा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय श्रीराम.